काजी उतेकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सरस स्वागत, हार्दिक स्वागत. तसेच उपस्थित लांबच गावचं वरिष्ठ मंडळी, करंजवाडी गावातील वरिष्ठ मंडळींना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं सरस स्वागत, हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 7 अंकावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मागील 2 चेंडू स्वेर राहिलेत तक्षतचे. तर मात्र चांगली लाईन लेंथ हाताळावी लागेल बॅटर समोर. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेल पकडला गेलाय. अजून एक विकेटचा होईल इथे मात्र पतन. लागणारा हा दुसरा धक्का जरी मरी खांडपेबी टीमला. न्यू बॅटर आपण पाहतोय क्रिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. जरीमरी खांडपे बी या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता दक्षित गोलंदाज ट्रॅकवर क्रिसच्या समोर. यावेळेस पंच केला गेलाय. सरळ चेंडूला पाठवला गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. धमाका षटकार 6. चला चेंडूची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवर षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 13 अंकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडूवर चांगला स्ट्रोक न्यू बॅटर क्रिसच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. तर मात्र दुसऱ्या षटकाकरिता ही जबाबदारी कोणत्या गोलंदाजावर दिली जाईल? दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जरीमरी खांडपे ए विपक्षात गावदेवी कोलिवली दोन्ही टीमने तयार राहायचे. ही इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. आजच्या दिवसातील आपण सुरुवात पाहिली असेल. पहिल्या मॅच मध्ये जयबजरंग पुंडासला 90 श्रावणी स्पोर्ट्स फुलंजी संघाला 90 सिकंदर स्पोर्ट्स मापोली या सामन्यामध्ये विजय संपादन केलं होतं. ह्या मॅच मध्ये कोणता संघ विजय संपादन करेल हे पाहण्यासारखं असेल. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. गोलंदाजी फलंदाजी चांगल्या पद्धतीचे आहे त्यांच्याकडे. कट टू कट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा फलकावर आहेत. नवीन गोलंदाज आतिश गोलंदाजी ट्रॅकवर. समोर बॅटर निखिल आपण पाहणार आहोत स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला क्रिश. एक चेंडूचा सामना केला. 6 धावा आपण पाहिल्या असेल पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवर त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. आतिश गोलंदाज ट्रॅकवर. ह्यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम राहिलाय.
निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाजानं. निर्धाव चेंडू आत्मविश्वास देणारा असेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करणाऱ्या आतिशला. लाईन चांगली पाहायला मिळाली. जरूर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विकेटच्या जवळ विकेट किपर एकदम जवळ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु एलिव्हेशन देता आलं नव्हतं. क्षेत्ररक्षक होते तिथे डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चांगला झेल. विकेटचं होईल पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र ह्या दोन्ही बॅटरला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर विकेट गमावला गेलेत. तुम्हाला भागीदारी निर्माण करावी लागेल तेव्हा मात्र मोठा उच्चांक गाठता येऊ शकतोय. हे करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटरला. क्रिसला साथ द्यावी लागेल आलेल्या फलंदाज हर्षदला. तेव्हा मात्र जनमन खुणीच्या विरोधात तुम्ही चांगलं टोटल उभारू शकताय. गोलंदाज आतिश. यावेळेस फुलटॉस आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. थोडंसं पंपल झालं. एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये करत असताना हे दोन्ही बॅटर धावसंख्या 2च्या बढतीनं 15 या अंकावर जाऊन पोहोचली गेली आहे. धावसंख्या जरूर मोठा फटका येत नसेल मात्र सिंगल डबलनं स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम करावं लागेल. तेव्हाच मात्र उच्चांक तुम्हाला चांगला गाठ येऊ शकतोय. गोलंदाज आतिश. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु लॉंगर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. पैकी थोडीशी स्वेर पाहायला मिळते. त्या दरम्यान अजून एक धाव म्हणजे 2 धावा या चेंडूवर सुद्धा आल्यात. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 17. 17 वर 3 अशी परिस्थिती आपण पाहतोय. जरीमरी खांडपे बी टीम. गोलंदाज आतिश. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. यावेळेस चांगली लाईन. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट. त्यानंतर 2-2 धावा आपल्याला फलकावर जोडत असताना बॅटरला पाहायला मिळालं. नंतर ह्या चेंडूवर निर्धाव चेंडू. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 4च धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक विकेट रोशनला माघारी परतवलं गेलं होतं. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. लाईन लेन तुमच्याकडे चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. डॉट चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 17. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 13 धावा खर्च केला दक्षतनं. त्यानंतर मात्र आतिशने चांगली गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये 4च धावा खर्च केल्यात. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जरीमरी खांडपे बी टीम 17 धावा. सतरा धावावर 3 गडी बाद झालेत. हर्षद आणि क्रिश मात्र संघाला पुढे घेऊन जात असताना मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय क्रिश हा फलंदाज. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिलाच बॉल एस्ट्यावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 4 जाईल मैदानाच्या बाहेर. विकेटचं होईल पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज दर्शन. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला. एक गॅप आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय.
शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवला गेलाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. त्या दरम्यान 3 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. 3 धाबा दीपकच्या एकादामध्ये. 3 धाबा संघाच्या टोटल मध्ये आपण ऍड करत आहोत. धावसंख्या 20. 20 धाबा पलकावर आहेत. डावखुऱ्याचा बॅटर हर्षद स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन पुणे शब्द गोंधळ ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस शतरक्षला अंदाज घेताना नाही. सूर्यकिरण समोर आले त्या कारणास्तव झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला नाहीये. त्या दरम्यान 2 धाबा इथे मात्र बॅटर कंप्लीट करत असताना हर्षद. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 22. एकंदरीत षटकार आला होता पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. तिथून मात्र सिंगल डबल प्रयत्न करत असताना बॅटरला आपण पाहतोय. दरम्यान मोठा स्ट्रोक खेळायचा होता. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. एक सिंगल जरूर मिळेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं 23. चांगली गोलंदाजी केली जाते तिसऱ्या षटकामध्ये दर्शनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. त्यानंतर 3 धाबा आल्या. त्यानंतर डबल. आता मात्र सिंगल. जो क्रम होता तो मात्र कमी केलाय गोलंदाजानं. चांगली लाईन ठेवली गेली बॅटर समोर. ह्यावेळेस ऑन साइडला प्रोटेक्शन आहे स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॅटरला संधी होते सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण जरीमरी खांडपे बी टीमला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जानुमान खुणीच्या विरोधामध्ये. डावखुऱ्याचा बॅटर हर्षद स्ट्राइक एंडला आपण पाहतोय दर्शनच्या विरोधामध्ये. तर मोठा फटका येत नाही परंतु सिंगल डबलने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल ह्या दोन्ही बॅटरला. ह्यावेळेस चांगला चेंडू. फलंदाज असं वाटलं होतं की ऑफ स्टंप सोडून जाणार असेल परंतु चांगली लाईन लेन पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेला वळाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकाचा खेळ झाला इथून मात्र समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा आहेत 24. पहिल्या सत्रातील अंतिम ओव्हरचा खेळ बाकी असेल. गोलंदाज ट्रॅकवर ही जबाबदारी मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण राजला पाहतोय. अनुभवी गोलंदाज आहे जेणेकरून कोणी टीमचा. अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीची लाईन लेन बॅटर समोर ठेवली जाईल. ज्या पद्धतीने पाहिलं तर दक्षत पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतिशनी चांगली गोलंदाजी दाखवली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा दर्शननं खर्च केल्या. गोलंदाज ट्रॅकवर राजचा चौथ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. बॅटरनी चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात झाली गोलंदाजीच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आला. एक आत्मविश्वासानं गोलंदाजी केली जाईल येणारे 5 चेंडू मध्ये परंतु इथून मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल बॅटरला. आतापर्यंत फलकावर 24 धावा आहेत. 30 पेक्षा जास्त धावा जोडाव्या लागतील. एक चांगलं टोटल. मात्र इथे काय घडलंय बॅटची एज गलीमध्ये चेंडू निघून गेलाय. क्षेत्र उपस्थित. अजून एक विकेटचं होईल इथं मात्र पतन. न्यू बॅटर आपण पाहतो आयुष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पुण्याच्या एकदा चुकी घडली मात्र शॉट थर्डमॅन रिझर्वच्या क्षेत्राच्या माध्यमातून आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय नशिबात. चार धाब्याने धावफलक पुढे जाईल. 28-28. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चांगली चेंडूची पूर्तता केली गेली होती परंतु एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक 29. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. एक विकेट मिळवली गेली. पहिला चेंडू पाहायला गेला तर डॉट आला. दुसऱ्या चेंडूवर विकेट. तिसरा चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू निघून गेला चौकारा करिता आणि मागील चेंडूवर पाहिला तर एक सिंगल. धावसंख्या 29. गोलंदाज राज पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला प्रॉपर टायमिंग साधता आलं नव्हतं बॅटरला. ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला होता. दरम्यान 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या मदतीनं 31-31. या सत्रातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज राज गोलंदाज ट्रॅकवर. या सत्रातील अंतिम चेंडू निर्धावाच्या स्वरूपामध्ये हातात असताना राज या गोलंदाजाला पाहिलं. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धाबा बनवल्यात 31. टीम जरीमरी खांडपे बी टीमनं आता मात्र विजयाकरिता 32 धाबा कराव्या लागतील जे हनुमान कोणी टीमला. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. जरीमरी खांडपे ए विपक्षात गावदेवी कोलिवली. इथून मात्र पुढील सामन्यात 3 षटकांचे असतील. ह्या सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. खांडपे ए विपक्षात कोलिवली असा आपण टॉस करत आहोत. रोहित कदम यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. कोलिवली संघाचा कर्णधार कौल देतोय. टॉस जिंकलाय खांडपे बी ए संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. नुकताच नाणेफेक आपण कंप्लीट केली आहे. तिथे टॉस जिंकलाय खांडपे ए संघानं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलंय फिल्डिंग करण्याकरिता कोलिवली टीमला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण जरीमरी खांडपे बीने बनवल्यात 31. 32 धावांचा पाठलाग करावा लागेल हनुमान खोनी टीमला. आज स्पर्धेचा 4था दिवस. 3 दिवसापासून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसामध्ये जयबजरंग कोलिवली टीम क्वालिफाय झाली. दुसऱ्या दिवसामध्ये आई गावदेवी साक्रोली टीम क्वालिफाय होत असताना आपण त्या दिवसामध्ये पाहिलं आणि कालच्या दिवसामध्ये गावदेवी अलकिली टीम क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. यापुढील होणाऱ्या सर्व सामने हे 3 षटकांचे राहतील. चला सलामीचे बॅटर्स मैदानात लगेच पाठवायचे आहेत. हनुमान कोणी टीम. संभाजी कदम आपण कुठे असाल तर रोहित कदम यांच्याशी संपर्क साधा.
संभाजी कदम, आपण कुठे असाल तर रोहित कदम यांच्याशी संपर्क साधा. आमचे पंच शफीक अन्सारी सर, जोरम सर मैदानाच्या आतमध्ये जात असताना खऱ्या अर्थानं पाहिलं तर मैदानाचा दुबा मानला जातोय. पंच आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत चांगले निर्णय कळवले जात आहेत. या 4 दिवसामध्ये त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. आणि आपण जे प्रक्षेपण घराघरात पोहोचवलं जातोय ट्रिपल्स लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सर्व ऑपरेटर त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. आणि आमचा आवाज खऱ्या अर्थानं मैदानापर्यंत पोहोचवला जातोय. डीजे D2 यांच्या माध्यमातून आमचा आवाज मैदानापर्यंत पोहोचवला जातोय. त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. गोलंदाजी ट्रॅकवर पंकज सलामीचे बॅटर्स आपण पाहतो. दक्षिण स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला कुणाल. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पंचांचा इशारा लाग. शाबेज कमी गतीचा चेंडू ऑन साइडला ढकलला गेला. एक सिंगल मिळेल दक्षतला. संघाचं खातं इथे मात्र खुलं करत असताना आपण ह्या बॅटरला पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. दर्शक बनलाय. चेंडूला पाठवलं गेलंय सीमा रेषा पार. हा येतोय धमाका. सिक्सर. सहा धाब्याने धावफलक 7 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. चांगला स्ट्रोक पार मिळाला. कुणालच्या बॅट मधून येणारा षटकार. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक. अजून एक चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. हा कुणालचा धमाका. षटकार 6. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. स्ट्रायकर बॉल पहिल्याच बॉलवर षटकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार. आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत. दोन्ही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाण्यात यश बॅटर कुणाला. ह्यावेळेस ऑन साइडला इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 14. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कमालची सुरुवात पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रामध्ये 32 धावांचं चेस करत असताना जॉन ऑन खोनी टीम. यावेळेस ऑन साइडला सरळ चेंडूला उडवलं गेलंय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका. षटकार 6. षटकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय 20 या अंकावर. मग वाटतं यात निर्धाराने मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर दाखल झालेत. सामना लवकर संपवायचा आहे.
20 धावा फलकावर आहेत. अजून 12 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडू टाकून झालेत. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 32 धावांचं चेस करत असताना ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 बिग हिट कुणालच्या बॅट मधून तर एक बिग हिट दक्षच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये कुणालने 13 बनवलेत आणि 2 चेंडू मध्ये 7 बनवलेत दक्षतने. ह्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू लाडवला गेलाय. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 21-21. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये जरीमरी खांडपे ए टीमने बनवल्या 32 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या गोलंदाज पंकजनं. चांगली बॅटिंग ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. दक्षत आणि कुणाल न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज ट्रॅकवर भाविक. बिनबाद 21 सेकंडवर दक्षत. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू. यावेळेस आप ट्रॅकर सरळ चेंडूला पाठवलं गेलंय फाईन क्षेत्रामधून सीमा पार. हा येतोय षटकार 6. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 27. तर मात्र विजयाकरिता फक्त 5 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका खेळ खल्लास. कमालीची बॅटिंग राहिली या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर सिंगल आली. त्यानंतर मात्र 6 धावा सिंगल 6 असाच क्रम राहिलाय फलकावर. मात्र यावेळेस निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज भाविकनं. या दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. नाहीतर त्या वगळता धाबा आल्यात प्रत्येक चेंडूवर. सिंगल 6 गोलंदाज तयार भाविक. यावेळेस रिवर्स चेंडू सरळ पाठवला गेलाय सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांबडी चमक. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 31. स्कोर लेवल. विजयाकरिता 1 धावेची आवश्यकता. कमालीची बॅटिंग राहिली या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 31 धावा फलकावर जोडण्यात यश आलं खांडपे बी टीमला. त्यानंतर फलंदाजी करता हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. त्यानंतर कमाल राहिली या दोन्ही बॅटरची. त्या दरम्यान निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. 1 धावेची आवश्यकता आहे विजयाकरिता जनमन कोणी टीमला. यावेळेस पलटी स्ट्रोक सरळ चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार पल्लू स्ट्रोक.